नमस्कार मंडळी. सकाळचे 8-8:30 झालेले असत आणि मी आणि माझी आई आम्ही बावडेचा म्हणजेच विहिरीचं पाणी काढूक जातो. तर ही सगळी असा सुंदर अशी सकाळ ह्यो असा आमच्या घराच्या बाजूचं सगळं परिसर हे लोकांची कोणाकोणाची परडी वगैरे असत. त्याच्यातनं वाट काढून पुढे आमची जी जमीन असा थंय आम्ही एक बावडी बांधलेली असा पाण्याची सोय हो होई म्हणून. तर आई आता तिकडे बावडेचं पाणी काढूक जातात. तर ती तुमका आता दाखवत की बावडी कशी आहे आणि पाणी कसा काढला जाता. तर चला आता बघूया आई काय सांगतात. ही आमची गावची बावडी आणि बघा किती स्वच्छ आता विहीर बोलतात आणि बावडी बोलतो मालवणी भाषेत. पाणी काढायचा सुंदर सकाळ असा बघा आमच्या गावची सकाळ. ही बघा अशी पाणी काढतली, ते कळशे भरतली आणि घराकडे जाऊन घेऊन जातली. बाकीचे लोक जे का विहिरी बोलतात ना ते का मालवणी भाषेत आम्ही बावडी बोलतो. तर त्याच्यामुळे आमका बावड्याचं पाणी काढूच लागता. आणि आमच्या घराच्या बाजू व्हाळ पण असा तर त्याचा पण आम्ही पाणी भरतो कधी कधी, पण त्या पिऊच्यासाठी नाही भरणं, त्या बी कपडे वगैरे धुवच्यासाठी भांडी घासूच्यासाठी वगैरे भरतो. तर गावच्या लोकांका ना खराब होऊ गेला ना तर एवढे आजार नाहीत जेवढे बाहेरचे म्हणजे मुंबईत वगैरे राहणाऱ्या लोकांका असत. कारण काय माहिती आहे, गावची जी लोकं असत ना ती सारखे त्यांची हालचाल होत असतात, म्हणजे सारखी चलत असतात, पाणी भरतात, कपडे धुतात, गुराढोरांच्या मागणं जातात, शेतीची कामं करतात. ही सगळी कामं त्यांची कंटिन्यू चालूच असतात. त्याच्यामुळे काय होता त्या लोकांच्या बॉडीची ना हालचाल होत असता. त्याच्यामुळे तुम्ही बघू गेलास ना ही बघा ही आता माझी आई असा 50-52ची असा, तिथे फक्त गुडघे दुखतं थोडेफार कारण शेतीची खूप कामं केलेली असत ती ना आतापर्यंत, म्हणून बाकी तिका कसलेच आजार नाहीत. देवाचे आम्ही खरंच आभार मानतो की आमच्या आई बाप्पा अजूनही ठणठणीत असत ते. हे बघा आता ही पाणी नेता ती आता अशी रोज पाणी नेता. जेव्हा आम्ही मुंबईत असतो तेव्हा ही रोज हिचा ह्या रोजचा काम असा, त्याच्यामुळे ती आता तरी सवय झालेली आहे म्हणून ती ठणठणीत असा. हे बघा